नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहत आहे संजय वाघुले जे आहेत ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, ते ह्या छोट्याशा गाडीतून जे आहेत ते आता ठाणे महापालिकेत दाखल झालेले आहेत. वाघुले साहेब, काय सांगाल? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तुम्ही या गाडीमधून दाखल झालेला आहात. आज सगळेजण म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील ते देखील बाईकचा वापर करतायत, तर तुम्ही देखील या छोट्याशा गाडीतून आज या महापालिकेत महासभेसाठी दाखल झालेला आहात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आशिया खंडामध्ये युद्धाची परिस्थिती चालू झाल्यानंतर एक आवाहन केलं होतं देशभरातल्या नागरिकांना इंधनाची बचत कशी होईल, आणि त्यामुळे कालच देवेंद्रजी जसे मंत्रालयामध्ये बाईकने गेले, प्रत्येक मंत्र्यांनी स्वतःच्या याच्या व्यवस्थेमधला ताफा, गाड्यांचा ताफा हा कमी केला आणि इंधनाची बचत कसं होईल याचा संदेश नागरिकांपर्यंत देण्याचं काम पंतप्रधानांनी केलेलं आहे. त्याचं अनुकरण आज आम्ही या ठिकाणी नगरसेवक म्हणून करतोय. बजाजची गाडी आहे आणि ही सीएनजी जरी असली, जोपर्यंत आशिया खंडामधली युद्धाची परिस्थिती आणि देशाची इंधन पुरवठा हा सुरळीत होणार नाही, तोपर्यंत या गाडीचा वापर या ठिकाणी मी करणार आहे. आणि दिवसभरात जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, मग त्याच्यामध्ये रिक्षा असेल, टीएमटीच्या इलेक्ट्रिक गाड्या असतील, या गाड्यांचा वापर हा जोपर्यंत आपली आर्थिक व्यवस्था असेल, इंधनाचा पुरवठा असेल, हा पूर्वीसारखा रेग्युलर होत नाही, तोपर्यंत या गाडीचा वापर करण्याचं ठरवलेलं आहे. सर, तुम्ही ज्येष्ठ नगरसेवक आहात, भाजपचे, प्रभागात फिरायला लागते, तुम्हाला प्रभागात फिरताना देखील याच गाडीचा वापर करणार आहात का? कसं? 100% प्रभागात फिरताना आणि महानगरपालिकेमध्ये येताना याच गाडीचा वापर होईल. तसेच प्रभागामध्ये फिरताना चालत सकाळी मी 6 ते 7 फिरतोच आहे, परंतु जास्तीत जास्त इंधन बचत कसं होईल याची काळजी घेतली जाईल. नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही? नागरिकांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना आवाहन केलं आहे. मी ठाणेकर नागरिकांना आवाहन करेल की पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्त वापर करा, रिक्षाचा वापर जास्त करा. आपली स्वतःची जी वाहनं आहेत ती कमीत कमी रस्त्यावर येतील, कमीत कमी वाहतूक कोंडी होईल आणि देशामधील इंधन बचतीचा मार्ग हा सुरळीत होईल, आणि हेच नागरिकांना आवाहन करतो. जर आपण बघितलं तर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत संजय वाघुले हे महासभेसाठी ठाणे महानगरपालिकेत या गाडीने दाखल झालेले आहेत आणि प्रभागात फिरताना म्हणजे नागरिकांचे प्रश्न सोडवताना आणि पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेत येताना ते याच गाडीचा वापर करणार आहेत. आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलेलं आहे इंधन बचतीचं, आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देत ही गाडी जी आहे, मला वाटतं ही बजाजची QUTE अशी ही गाडी आहे आणि ही गाडी आता त्यांनी बाहेर काढलेली आहे. आणि हीच गाडी जी आहे ती आता ते महापालिकेमध्ये आणि संपूर्ण महापालिकेत येण्यासाठी आणि संपूर्ण प्रभागात नागरिकांची जेव्हा ते भेट घेणार आहेत, ते भेट घेताना हीच गाडी जी आहे ते वापरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला भाजपचे जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत संजय वाघुले यांनी प्रतिसाद देत तुम्ही पाहता ही गाडी आता संजय वाघुले यांनी वापरायला सुरुवात केलेली आहे. सीएनजी गाडी आहे ही बजाजची, अगदी छोटी गाडी आहे. मला वाटतं
ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.